तर जय श्रीराम मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आजच्या ब्लॉगमध्ये. तर आज रोजच्या वणी चालतो. आता कामावरतून गाडी वगैरे खाली केली आणि आता केलेले आहे जार घासणं चालू. आता हे जार घासायचे या मशीनवरती. आणि प्रणय इकडं बसले, त्याचं काम चालू आहे आता प्रणयचं. तर आता रोनितला पाठवलं होतं मी साबण ते आणायला दुकानावरती. आणि हे इकडून असं जार लावून ठेवले आता खाली, काऊन की इकडची जी साईड होती जार लावायची ते, आणि इथं घासून ठेवणं आहे जार, त्याच्यामुळं इथं लावले. आणि ते शेवयावाले जार आहे, आणि शेवयावाले जार जे आहे ना ते आता मामा आल्यावर घासून घेतील. तुम्ही आता सध्याला याच्यावरती जार घासून घेऊ लागलो मशनीवरती. ही मशीन आहे आणि तिचं ते फ्यूज आहे तिथं. आता या मशनीवरती घासायचे म्हणजे जार. तर चला मग जार घासणं चालू करतो मी आता. आणि रोनित आलं की पाहून घेतो. रोनित आले हे आला रोनित. टाण 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 टाण. कुठे बस साबणी भाऊनी जॅकेटमध्ये साबणी घालून आणल्या. एक दोन दोन तीन तीन हे घासणी आणि हे 4 आणि 5 आणि 5 साबणी. बरोबर आहे का? हा बरोबर आहे. चाल मग घ्या. चला या मग काऊ भाऊ, अभ्यास करून घ्या. नीट लाव घ्यायचं मग. आता काय आहे तर काय म्हणणार मी आता. पुढं गोरा म्हणणार मी तुला. तू इकडं बसले, यो तिकडे चालला होता आता दुसरीकडं. ए प्रणय भोपायनं कुठं चालला होता बाहेर. बाई ते वाटतं कसं यार, ब्लॉग एक तर पुरे दुनिया समोर टाकतोय आणि इकडे मग बदनामी. अरे नाही व तो मित्र आहे, तो आपला भाऊ आहे, तो जिगरी यार आहे. पण ब्लॉग मध्ये टाकणार आहे तो आपला जिगरी यार आहे. हे बी आपला जिगरी यार आहे, कार्टून डोरीमोन. तर चला आता जार घासणं चालू करू. तर मित्रांनो आता हे मामा आलेले आहे गाडी घासायसाठी. आणि हे साबणीचं काय करू लागले काय माहिती, ॲड देऊ लागले साबणीची. शांताबाई. आणि हे असे जार घासले पाहू शकता तुम्ही. खराडा नाही आणलं, तिथं नाही मारला मी खराडा. आता मला काय माहिती होतं. बरं चाल. ये पाटा काही नाही होत. हे इकडं पाणी तुम्ही म्हणे पाणी जास्त वापरायचं. वापरायचं म्हणलं पाणी तुला इकडं मग काय एवढं वापरतो पुरे 5-6 जार टाकले तुला एवढं जार मध्ये फक्त. तर मित्रांनो आता पाणी जास्त सांडवलं म्हणून मामाला हे रागवले होते. तर आता मी जार घासणं चालू करतो आता गुपचपमध्ये. ते गेले आता तिकडं खराटे ते आणायसाठी, काऊन की हे गाडीत तुम्ही मधला हाल पाहून घ्या. गाडीत पुरं कसं झालं, पुरं भयान होईल गाडी. पुरी गाडी घाण झाली. आणि मी आता घासून घेतो म्हणजे जार आता, नाही तर मग परत आल्यावर बोलतील जार आता तुला घासायला लावले, परत तो घासले नाही म्हणून. तर चला आता घासायला लागून जातो. आता लोक फक्त एवढे जार झाले आणि इकडे एवढे बाकी आता, आणि गाडीत बी वरती तेवढे. तर चला म्हणा आता तुम्हाला भेटतो मी. तर मित्रांनो आता यो झार आता फसलेला आहे इथं, घासताच निघायला नाही हो. आता झारला राहू देतो इथंच. आणि मामा तिकडं पिऊ लागले चहा, आणि मी बी चाललो होतो चहा प्यायला. तर आता आली चहा आमच्यासाठी. तर मामा कशी आहे चहाचा थोडाफार इंटरव्ह्यू द्या. ते काय हॉटेल पैसे देऊन पिऊ राहिला काय, कशी काय जशी जशी ते त्यांनी 3 चहा आणल्या, एक तुझ्या मित्रासाठी आणि एक आपल्या दोघांसाठी. आता त्याच्या मित्राची चहा तूच पिऊन घे. चालेल ना, मला काही टेन्शन नाही. तर चला आता चहा पिल्यावर भेटतो. आणि आता एवढे आता हे आणि एवढे खालचे झार बाकी आता तेवढे करून घेतो मी आता 1-1.5 तास. तर चला भेटतो म्हणा झार झाल्यावर थोड्याच वेळ. तर मित्रांनो आता काम नुसतं थोडंसंच बाकी आहे. मग हे पाहू शकता तुम्ही एवढेसे दार बाकी आता. आणि हे 4 लंगूर के अंगूर आ गए अभी. ये काय दुसरं काय. तर मित्रांनो मला आता घरी जातो मी अंघोळ वगैरे करायला, आणि नंतर भेटतो म्हणून मी तुम्हाला. आणि आज गार्डनला जायचंय घरी. अरे जायचं जाणार ना भाई. आता आमची मंडईला जायचं गार्डनला. तर चला आता पहिले मी जातो घरी आंघोळीला. तर मित्रांनो आता फ्रेश झालो आणि निघलो आता. आणि हे 4 काढून आता बी आले. तर चला म्हणा आता जाऊया गार्डन मध्ये.
तर भाऊ तुमचं काही म्हणणं आहे का? 2 शब्द. मा म्हाताऱ्याचा फोन आला तर मी घरी पाहणार. याचं म्हणणं आहे मग नाही घेऊन जाऊ शकत. आम्ही आमच्या कामामध्ये राहतो यार. आम्ही नाही घेऊन जाऊ मोठे शकत. पोरं चल आहे. रे. ए, ते काय ना काय आता माझा भाऊ पाठीमाग लागू लागलं तर त्याला घेऊन नाही जाऊ शकत आम्ही. डोकं नको घालू, ते काय ना काय कुठं नाही करून दे. हा ना, तर तुला माहिती नाही का भाऊ काय लय कुठं नाही होती. आणि आपल्या दिमाग का माहिती आहे छोटेसे भांडणं आपण कसे करतो. भाऊचं म्हणणं काय ऐकून घे. माझा मित्र आहे म्हणून आज ब्लॉग मध्ये मी काय नाही बोल. यो माझा मित्र आहे म्हणून आज ब्लॉग मध्ये काही बोलायला नाही म्हणे. ए भाऊ चल घे चल. तर चला आता निघू लागलो असतो. सेट करून घेतलेला. ये पोरीची रेकॉर्डिंगचं बोलणं चालू आहे इकडे सध्या. रेकॉर्ड नको व्हिडिओ कट करायला डबल चालू कर. कट कर आणि परत चालू कर म्हणे. आणि इकडे भाऊ लोकांचं काय चालू आहे. भाऊ भाऊ कोण चिडले भाऊ तुम्ही असं थोडंफार काही बोलू ना. गांडीवर काळे मारल्यावर कोण नाही चिडणार. स्वप्नील भाऊ, तुम्ही सांगा. शब्द बोला नाही. हा भाऊ जास्त आहे. तर मित्रांनो आता स्वप्नील रोनितला मारायला चाललाय. तेल गेलतो आता. बघोडा बघा बघोडा. कोण धर झूम कर त्याला झूम कर. रोनित आता पळतोय. ए बा तू नाही आहे ना. कोणतं तरी कुठं भुकतंय काय माहित. कोण पागल सारखं भाऊ 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 भाऊ. भाऊ म्हणत असेल रे पेन असेल तो हे. हा? स्वप्नील चॅनलचं नाव सांग त्याला. तर आता हे पोहून गेलेलं आहे आणि आजच्या पाठीमाग चाललो. स्वप्नील जीवरक. सबस्क्राईब करून घे. सांगितलं भैया. आपण भैया चॅनल बनवलं एक दिवस अशा गल्ला येणार आहे. हा यार. यायला पण गेले. सबस्क्राईब तर मित्रांनो आता येऊ लय मजा करायला लागला. आता तो लपला होता बघा आता तो कुठं. अरे चल ना भाऊ चल ना. नाही मारत रे भाऊ. चल नाही मारत. चला मित्रांनो आता मी याला घेऊन जातो पहिले गार्डनला. हा बोल. अरे तर तिकडं पळत चालला मी काय करू. हे भाऊचं काय म्हणणं आहे पहा आता आयडून सांग तू काय म्हणणं आहे. बोलला कुठ चालला. ते तिकडं ते पोहू लागले मी काय करू. तुलाच मा म्हणजे हे पण ब्लॉग मध्ये कवर राहिला. याच्या नावाने ते व्हिडिओ पहा. अरे आहे पण काय झालंय. काय माहिती आता परत पुढं काय झालं. चला तर मित्रांनो आता इकडून स्टेशनवरून आलतो आम्ही हे पाठीमागं. आणि इकडं समोर पहा एक शाळा आहे स्वामी समर्थ म्हणून. आणि इकडं हे मारुतीचं मंदिर आहे छोटंसं. आलेलं आहे आता. हे दोघांचं काय म्हणणं आहे पाहून. हो कोण पळत होते असं म्हणलो मी तुम्हाला. एक मिनिट ती गाडी आता. एक ना ती गाडी. यांचं काय म्हणणं एक रे. आता काय बोला. आता काय बोला. आता देता मी कॉन्टेंट मध्ये येऊ की नको येऊ ते बोकड. तर मित्र आता इथं मित्रांनो आता इथं समोर आलतो. इथं ताफा उभं आहे. कोण आहे ते तर नाही माहिती. समोर पाठीमाग लोक ताफा आहे पुरा. आणि समोर आपलं कोणती तरी पार्टीचं हे चालू आहे इथे काम. आता समोर चाललो होता. ए चला रे. चला आता समोर जाऊन पोहता काय. तर मित्रांनो आता रोनित आणि गोल्याने ना दुकानावरतून हे घेतलेले गरिबांकडे 5-5 रुपये उरलेले होते. गरिबांकडे 5-5 रुपये उरलेले असं यांचं म्हणणं आहे. असं मी काही बोलत नाही. बोलून तू जा की ब्लॉग मध्ये आणि म्हणा आवाज यायचा आलता. तुम्ही कमेंट मध्ये सांगा आवाज कोणाचा आलता. तुम्ही याला विचारून घ्या. हो, आम्हाला नाही का लगे हा ना. काय घेऊ रे? आम्ही जर खुशबूज मध्ये गोड गोड शब्द बोललो या कारणात मला हसू आलं. हा का म्हणजे माया भारत हे चाललं का. अरे त्या कॅमेराच्या मध्ये येशील तू. राहू दे बाहेर थांब. भाऊ काही चुकीचं झालं का भाऊ. राहू दे भाऊ.
तर चला आता गार्डनला जाऊ. अकेले अकेले खाऊन घेऊन चालले. ए कुरकुरे दी, हिस्सा दी मा, हिस्सा दी, ये हिस्सा दी, ये हिस्सा दी. यस. अरे कुरकुरे खातो का. तर आता कुरकुरे नव्हतं देत जाते मला. ए सरका ना बाजूला, गाडीच्या खाली जाते का. ए एकटं अरे तो अंदर मजाक चालू झाली आता यांची परत. अरे कंटेंट मध्ये सगळ्या टाक. चलो स्वप्निल, तुम्हारे पापा का नाम राजू है. मेरे को मालूम है. और तेरा तेरे तो साले. सब मैं तो रुक के बता चेक. ए रोका रे याला. अरे रोक. तर मित्रांनो आता आलेलो आहे आम्ही आता परत गाडून समोर गाड्याने. आणि पाठीमागे याच्या व्हिडिओमध्ये कस काय घाण गेली हो. घाण नाही केली आम्ही तुझ्या व्हिडिओमध्ये सांगतोय. कट्टी करके काय बोलतो डॉन म्हणतात डॉन. कोणता डॉन आहे तू? गोलू डॉन बोलते सबको बोलते आम्ही. या व्हिडिओ तो पप्पा पाठवून देऊन काही टेन्शन नाही घ्यायचं. बरोबर आहे का नाही मित्रांनो. काय म्हणणं आहे बोल. काय रे ढुंगण वाजलं का. या पाहू नको यांची. ये परत मस्त बोला भाऊ तुम्ही. तुमचं जरा तर मुस्ताला बंद तर करा. चला मित्रांनो. चलो अभी तर मित्रांनो आता आलेलो आहे गार्डनमध्ये. गार्डनमध्ये पाहू शकता तुम्ही. तर आज चाललो आम्ही आमच्या रेग्युलरच्या जागेवरती. ए चला रे. तर आता रेग्युलरच्या जागेवरती जातो आम्ही. आणि हे इकडे खेळणं वगैरे पाहू घेऊ शकता तुम्ही. एक्सरसाइज मग मशीन वगैरे आहे तिथे. चल रे. तर आता चाललो आता आमच्या जागेवरती आम्ही रेग्युलरच्या बसासाठी. हां बोल. रील काढणे तो कोणची वाली. तुम्हाला बाहेर देशील एक याचं. बाहेर देतो मी. तर इकडं आजोबा वगैरे बसले कीर्तन वगैरे करत. आणि इकडं समोर ना कबड्डीचं ग्राउंड आहे. तिथं ट्रेनिंग होती कबड्डीची. आणि समोरून बी काही माणसं वगैरे पोरं बसले. तर चला मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये फक्त एवढंच. आणि चला भेटतो मी उद्याच्या ब्लॉगमध्ये. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. तर चला येतो.